थँक्यू सो मच लोकेश जी यादव. जयद मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी दुपारच्या सत्रातील पहिला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय प्रियांका 11 ऐनवडे हा संघ, तर दुसऱ्या बाजूला गावडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रियांका 11 ऐनवडे या टीमने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला पाहायला मिळाला आणि आमंत्रण दिलं जात आहे श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गावडी या टीमला फलंदाजीचं. 4 षटकांची असणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रातील पहिली लढत प्रियांका 11 या टीमने नाणेफेक जिंकली, त्याच्यानंतर मात्र त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी आपण जर पाहिला तर अजयच्या खांद्यावरती दिली जाते. P1चा पहिलं षटक हाताळण्यासाठी अजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील आणि गावडी टीम कडून सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहतोय संजू आणि अजय. मागील स्पर्धेमध्ये देखील संजूने प्रभावित केलं होतं, तोच फलंदाज जाऊन स्ट्राइक पाहायला मिळतोय. हेवी गो पहिला बॉल घेऊन अजय, पहिलाच बॉल यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल गेदर केला जाईल, फील केला जाईल, त्यावर निश्चितच एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलने या पहिल्या इनिंगला मात्र सुरुवात होतीये. माझ्या फोनला नाव ठेवत असतो. यावेळीचा हा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केल्याचा प्रयत्न, बॉल सी कॉर्नर मध्ये आनंद एडगे येथील बॉलवरची बॉल फील करतील आणि बॉलची फेकी होईल. त्यावर मात्र निश्चितच दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावेंच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळीचा हा बॉल यस पंच आमच्याकडे बघतायत, इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होतोय. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजय आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच रुपेश ठरलेत. इथून मात्र वाईट घोषित केला जातोय. अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल या अवांतरच्या मदतीने आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका, वा वा वा, लाजवाब फटका इथं आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच विजयच्या बॅट मधून चौकार आलेला पाहायला मिळाला. अप्रतिम फटका आपण पाहिला विजयच्या बॅट मधून येताना. कव्हर ड्राईव्हचा सुंदर असा फटका. इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय तंबूच्या दृष्टीने आपल्याला परतताना पाहायला मिळत आहेत. एस्टेनच्या मागे चांगलं एस्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सत्यजित जोरी यांच्या माध्यमातून देखील
मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच रुपेश ठरलेले प्लेअर ऑफ द मॅच पाहायला मिळत आहेत. संबंधी अमोल रणोरे यांच्या शुभ हस्ते मात्र रुपेशला आकर्षक असा चषक देऊन सन्मानित केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमेश शिनियर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरलेले पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहिलाच बॉल फेस करताना समोरच्या दिशेने भिरकावलाय तर जरूर आनंद देडगे वन बाउन्स बॉल गॅदर करतील, बॉलची फेकी करतील, त्यावर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाईल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय. षटक क्रमांक 2 चा आपण जर खेळ सुरुवातीला पाहायला गेलो तर अनिल शिंगाडे वरती विश्वास दर्शवला जातोय. P1 च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात, 15 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इथून मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. 16 धावा धावफलकावरती लागल्या जातील. चला त्वरा करा, थोडस फास्ट करा विनंती असेल. स्वतःची त्यांना कंपनी थोडस सहकार्य करा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यष्टिरक्षक सतीजित जोरे यावेळेस मात्र उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलाय. तुम्ही तुमचा स्टान्स बदलला, याचा अर्थ पंचांनी देखील हा फेअर डिलिव्हरी याचा निर्णय घेतला. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातात. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रुप सी मधील फ्रेश मॅच आपण पाहतोय. यावेळेस जर पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चितच घेतली जाते. सिंगल धावफलक थोडस पुढे सरसावत आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस आखून टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, फर्स्ट स्लाइड डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस मात्र आनंद येडगे कोणतीही चुकी करणार नाहीये. विकेट होईल पतन, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयोग पाहायला मिळत आहेत आपल्याला. 4थ्या क्रमांकावरती सुयोग मैदानाच्या आतमध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय लॉंग लेगच्या फील्डरला बीट करत सी मा रे शा पार, चौकार. सुयोगच्या बॅट मधून मात्र चौकार आलेला पाहायला मिळतोय पहिलाच बॉल फेस करताना. अशाच पद्धतीच्या फटकेबाजीची गरज असेल गवडी टीमला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावला जरूर आनंद येडगे. प्रयत्न तर जरूर निश्चितच कॅच घेण्याचा होता, परंतु वन बाउन्स बॉल सीमारेषा देखील ओलांडतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सुयोगच्या बॅट मधून.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट डीप मधून प्रोटेक्शन आहे. बॉलला फील करते बॉलची फेकी होईल त्यावर मात्र निश्चितच आणखीन एक एकेरी धाव कंप्लीट होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.50 च्या सरासरीने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती लागल्या जात आहेत 27 धावा. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलला 9 मिनिटांचा अवधी घेतलाय आपण, याची नोंद घ्या. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जर पाहिलं तर आनंद एडगे यांना प्रचारण केलं जात आहे. ऑन स्ट्राईक सुयोग, ज्या सुयोगच्या बॅट मधून 2 चौकार आले. यावेळेस मात्र फिंगर्स रोल्स केले होते. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला फील करतील, बॉलची फेकी होईल तर एक धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. यावेळेस जर पाहिला तर आणखीन एक मोठा फटका येतोय. यावेळेस आपण जर पाहिलं तर संजूच्या बॅट मधून मात्र यावेळेस षटकार येताना पाहायला मिळतोय. या षटकाराने मात्र धावफलक गती घेते, धावफली भरारी घेत आहे. 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय धावफलक. आता इथून आपण जर पाहिलं ना थोडं एका मोठ्या टोटलच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा त्याच धाटणीची गोलंदाजी, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होते जरूर, त्यांच्याकडून चुकी घडतीये. फक्त एकच धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरसावेल. 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. नक्की ज्या संजूच्या बॅट मधून षटकार आला होता त्या फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालं पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र सुयोग पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला जातोय. समोरच्या दिशेने एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि थांबवलं जाते. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला, त्याला मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, एकच धाव घेतली. एकेरी धावेने 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावलाय तर जरूर बॉल चाललाय सर लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दरम्यान सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. यावेळेस आपण जर पाहिला तर संजूच्या बॅट मधून आणखी एक चौकार. या 4 धावीने मात्र धावफलक आपण जर पाहिलं तर उसळी घेताना जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकवले जरूर. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतो. यावेळेस संजूच्या बॅट मधून आणखीन एक क्रॅकिंग ब्रँडेड असा षटकार. अखेरचं स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, धावा लागल्या जात आहेत 46. आता इथून मात्र मोठ्या टोटलच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय
गावडी हा संघ ऑन स्ट्राईक सुयोग, ज्या सुयोगने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आणि ऑन स्ट्रायकिंगला देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पूर्वेस साबित करण्याचा प्रयत्न, डाऊन द बॉल सत्यजित जोरे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कुठलीही चुकी करताना पाहायला मिळत नाहीयेत. आणखी एका विकेटचं होईल पतन. फलंदाज यावेळी मात्र सुयोगला मैदान सोडावं लागतंय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद इथून नितीनने आपल्या पहिल्याच बॉलवरती एक सफलता मिळवून दिली आहे टीमला. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल लावूनची जस्ट एलिव्हेशन मिळत आहे. इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर. प्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर फलंदाजाकडून पाहिला. 52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकारानिशी मात्र धावफलकाने अर्धशतक देखील कंप्लीट केलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी बॅटची लीडिंग एज आणि विकेट किपरचा सहारा, आणखी एक सफलता गोलंदाज आपण जर पाहिला तर निश्चितच नितीनच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते. नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रणय. आपण जर पाहिलं ना तर प्रणयला प्रचारण केलं जात आहे. यावेळी साखू टप्प्याचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून आनंद येडगे येथील बॉलच्या दिशेने बॉलला फील करतील. बॉलची फेकी होईल, त्याद्वारे मात्र निश्चितच आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. 53 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता थोडस कुठेतरी थांबवण्यामध्ये यश आलंय. अखेरच्या 2 चेंडूचा विचार केला तर एक षटकार वगळता आतापर्यंत चांगलं षटक आपण जर पाहिलं तर नितीन यांचं देखील पाहायला मिळत आहे. यावेळी सबमरीन डिलिव्हरी, आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अखेरच्या अजून एका चेंडूचा काही शिल्लक असेल, पाहावं लागेल. अखेरच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का, त्या फलकावरती आणखीन काही भर लागली जाईल का धावांची. परंतु इथून ज्या धाटण्याची गोलंदाजी नितीन करतायत सध्याच्या घडल्यात तसं चित्र पाहायला मिळत नाहीये. परंतु इथून मोठा फटका खेळण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. आणि इथे मात्र विकेट होईल पतन. फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय आणि षटक क्रमांक 4 ची देखील समाप्ती होईल. पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत तब्बल 53 धावांनी जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 चेंडू आणि 54 धावेची. चला, विनंती असेल शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान मान पातोडी टीमने आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर दुसऱ्या बाजूला आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जुळलेले आहेत. त्यामुळे विनंती असेल पातोडी टीम आपण आपला एखादा प्रतिनिधी अथवा कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवून द्यायचंय. आपल्याला अवघी 2 मिनिटांचा वेळ दिला जाईल, अन्यथा वनागडेवाडी टीमला नाणेफेकीचा कौल विजय घोषित केले जाईल. विनंती असेल पातवडे टीम.
यस, या दरम्यान मात्र ज्या व्यक्तीचं आगमन झाल्याचे सन्माननीय श्री अनिल पाटील भाई यांचं देखील शुभ आगमन होतंय. त्याचबरोबर सन्माननीय श्री किरण शिंदे यांचं देखील शुभ आगमन होतंय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. दोन्ही मान्यवरांचं मी चला सन्माननीय अनिल पाटील भाई आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. या दरम्यान मात्र इथे नाणेफेक केली जाते. याच्यानंतर होणे लढत असेल. एका बाजूला पातोडी संघ असेल तर दुसऱ्या बाजूला पानागडेवाडी हा संघ असेल. पातोडी टीमने नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सो मच. इथे मात्र पहिलाच बॉल अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जुळली जाते. व्हाईट बॉलने मात्र अभी सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला बॉल व्हाईट बॉल आला. दुसऱ्या बॉलवरती मात्र गोलंदाजाने कमबॅक केलेलं पाहायला मिळते. गोलंदाजाच्या भूमिका लगातारचे दोन निर्धाव चेंडू आनंद येडगे ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विनय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती देखील विनय. एक विनय गोलंदाजी करतोय, दुसरा विनय फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅटची एज घेतलेली पाहायला मिळते. डायरेक्ट हिटची देखील संधी. एकाच बॉलवरती दोन दोन संधी निर्माण झालेली पाहायला मिळाली आपल्याला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवे चेंडू आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक प्रयत्न तर जरूर झालाय जरूर, परंतु विकेट नाही येत आहे. अवघड असतं थोडस अशा वेळी उलट दिशेला धावून धावत जाऊन कॅच खेळणं. या विसाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो ना मध्ये थांबवलं जात आहे आणि सिंगलने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून मात्र आनंद येडगेला आपला गिअर शिफ्ट करावा लागेल. यावेळी 6 बॉल ड्राईव्ह केला जाते. चांगला फटका आनंद येडगेचा पाहायला मिळतोय. अगदी कव्हरच्या डोक्यावरून मात्र बॉल सीमारेषाच्या बाहेर देखील चाललाय. चौकार येतोय या इनिंग मधील. सेकंड इनिंग मधील पहिला चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आनंद येडगे यांच्या बॅट मधून येताना. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात.
इथून मात्र सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. संजू आलेले आहेत फलंदाजी करताना चांगलं योगदान त्यांनी देखील दिलेलं आपण पाहिलं. चला त्वरा करा गावडी टीम, तुम्हाला 16 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. अशा हिशोबाने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल मात्र यावेळी संजू आपल्या षटकाची सुरुवात करतायत निर्धाव चेंडूने. डॉट बॉलने मात्र संजू आपल्या षटकाला सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. समोर विनय, यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि फिल्डर कडून चुकी होती आणि बॉल चाललाय सर सी मा रे शा पा चौकार. इथून मात्र कमबॅक करणारा हा चौकार असेल का हे देखील पाहावं लागेल, कारण चौकार येणं खूप महत्वाचं होतं. याचबरोबर मी विनंती करतो सन्माननीय श्री रवी माने यांना देखील, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या दरम्यान बराच वेळ चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि झेल देखील सुटलेला पाहायला मिळतोय. इथून मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली पाहिली आपण आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात अपील केलं होतं, परंतु तिसरी धाव देखील पूर्ण झालेली पाहायला मिळते. 3 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत 16 धावा. आता थोडस कुठेतरी धावफलक गती घेताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी कासवाच्या गतीने धावफलक चाललं होतं, परंतु आता कुठेतरी भरारी घेताना पाहायला मिळते. या दरम्यान आमचे सन्माननीय श्री मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्री अनिल पाटील भाई यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम भाई, आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टो एजला बॉल लागलाय जरूर, क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता, प्रयत्न जरूर केले जात आहेत आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. इथून पाहावं लागेल चौथ्या धावेचा प्रयत्न. यस, चौथी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. चौथ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने मात्र आपण जर पाहिलं ना तर धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 21 धावा लागल्या जात आहेत. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे जरूर. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर 13 चेंडू आणि बनवावे लागतील 33 धावा. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे, परंतु इथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतीये आणि अखेरच्या बॉल वरती 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 23 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर सुशांत पाहायला मिळत आहेत तिसऱ्या षटकामध्ये.
इथून ऑन स्ट्राईक आनंद येडगे पाहायला मिळत आहेत. आता थोडस गिअर शिफ्ट करावं लागेल आनंद येडगेला देखील. यावेळेस मात्र पुढे सरसावीत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे डायरेक्ट हिट झाला असता किंवा बॉलरने बॉल गॅदर करून एस्टन वरती लावला असता तर मात्र निश्चितच विकेट आली असती. यावेळेस पुन्हा एकदा हवेचा चेंडू डाऊन द बॉल स्वतःच्या फॉलो मध्ये गोलंदाजाकडून प्रयत्न झाला जरूर, तद्वर मात्र एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती बदलाव होईल. 27 धावा, अजूनही 27 धाव्यांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 27 धावा. इथून मात्र एखाद दुसरा मोठा फटका आला या षटकामध्ये तर मात्र सामना निश्चितच रंगतदार अवस्थेत पोहोचताना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू टाकलेला पाहायला मिळतो, डिलिव्हर केलेला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतील आणि शॉर्ट रन आहे सर, रन शॉट आहे ना, 1 शॉट, दोन्ही शॉट आहे. ठीक आहे, कुठलीही धाव ग्राह्य केली जात नाहीये. धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळत आहे. 27च या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळत आहे. फलंदाजाकडून चुका होत आहेत, आधीच त्यांच्याकडे धावांची थोडी कमतरता आहे, त्यामध्ये हे चित्र पाहायला मिळतं. इथे मात्र झेल घेतला जातोय. याच्या अगोदर मात्र त्या फिल्डर कडून झेल ड्रॉप झाला होता. यावेळेस तो फिल्डर चुकी करत नाहीये आणि इथून मात्र आनंद येडगेला मैदान सोडावं लागतंय. इथून मात्र नवीन फलंदाज सत्यजित झोरे मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र पायावरील चेंडू, हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जरूर सत्यजितकडे एक संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु त्यामध्ये अपयश येते. लेगवायच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. 28 धावा, समीकरण बदलत आहे. 26 धावांची गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असेल 7 आणि बनवावे लागतील 26 धावा. 7-26 इक्वेशन. या बॉलवरती मोठा फटका विनयला खेळणं खूप महत्वाचं असेल, अन्यथा सामना थोडासा त्यांच्या हातून निसटताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी या चेंडूवरती षटकारीने खूप महत्वाचं असेल. यावेळेस मात्र फुललेचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चुका आणि चुका होत आहेत. याच क्षेत्ररक्षकाकडून आज सातत्याने चुका होताना पाहायला मिळत आहेत. चौकार येतोय अखेरच्या बॉल वरती आणि या चौकाराचे समीकरण जर पाहिलं तर बदलताना पाहायला मिळत आहे. 6 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन शिल्लक असेल. सहा चेंडू 22 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेएमपी बॉय जरूर या टीमने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये गावडी टीमने प्रवेश केला होता. इथे मात्र पाहावं लागेल फुललेचा चेंडू मिस करतायत. स्वतःवरती नाराज असतील कारण पहिल्याच बॉलवरती षटकार लगावण्याची एक नामी संधी चालून आली होती. फुललेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सत्यजित झोरेच्या बॅट वरती कनेक्ट होत नाही आणि आणखीन एक सिंगल टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. 33 धावा धावफलकावरती लागले जाते. 5 चेंडू 21 धावा 5 चेंडू. कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल, कोणता संघ या स्पर्धेतील पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित करेल, या 5 चेंडूंच्या
खेळाच्या संपन्न नंतर मात्र आपल्याला समजेल यावेळेस मात्र आखून टप्प्याचा बॉल पुलचा फटका डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक यावेळेस देखील चुकी होतीये आणखीन एक झेल मात्र ड्रॉप होतोय तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होईल 3 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतंय 4 बॉल 18 धाव्यांची गरज असेल चार पैकी 3 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर धाडायचे सत्यजित झोरेला पहिला येईल का हो पहिला तर आलाय आणि या पहिल्याच षटकारानिशी मात्र गणित बदलत आहे यावेळी आपण जर पाहिलं तर समीकरण बदलत आहे 42 धावा धावत फलकावरती पाहायला मिळत आहेत 3 चेंडू आणि इथून 12 धावा तीन बॉल 12 धाब्यांची गरज असताना सत्यजित जोरे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते रिएक्शन मध्ये यावेळी समोरच्या दिशेने चांगला फटका लॉफ्ट केला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची संधी निर्माण झाली आहे धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि इथून कोणता फलंदाज बाद होईल यावरती मात्र निश्चितच नजरा असतील आणि विनयला मैदान सोडावं लागेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विनयला मैदान सोडावं लागतंय आणि समीकरण बदलते 2 चेंडू 11 धावा 2 चेंडू 11 धावा इथून दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील सत्यजित जोरेंना या अगोदरी त्यांनी कित्येक वेळा हा कारनामा केला इथे देखील करतील निश्चितच स्वतःवरती असलेला आत्मविश्वास या आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यांना राहिलेल्या 2 चेंडूवरती फलंदाजी करायची आहे आतापर्यंत तुम्ही कित्येकदा आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी हे कार्य केलंय आता देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तेच कार्य करायचं आहे 2 चेंडू 11 धावा या बॉलवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल आणि इथे फटका फसलाय डाऊन द बॉल कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल गॅदर होईल आणि इथून मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र नवीन राज पेटकर माघारी परतताना पाहायला मिळत आहे चला नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये प्रवेश करा अजय येडगे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला एक बॉल आणि इथून आपण जर पाहिलं तर 9 धाव्यांची गरज असेल आता मात्र एक लीगल डिलिव्हरी मॅच फिनिश करून टाकेल अन्यथा आणखी एक संधी निर्माण होईल आणि इथे काय घडते तसंच काहीसं चित्र 9 बॉल तर आहे जरूर फ्री हिट असेल या बॉल वरती मोठा फटका आला असता तर मात्र आणखीन एक संधी क्रिएट झाली असती एकच धाव येईल समीकरण बदलत आहे एका बॉलचा खेळ शिल्लक असेल बनवावे लागतील 8 धावा मागील बॉल वरती तिसरी धाव आली असती 7 धावांचं समीकरण आलं असतं इथे थोडस समीकरण सोपं झालं असतं परंतु मागील बॉल वरती राज पेटकर यांच्याकडून तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता जरूर परंतु राज पेटकर सत्यजित झोरेने त्याला नकार दिला होता एक बॉल 8 धावा फ्री हिटचा चेंडू असेल एक बॉल 8 धावा वाईड येतोय मागील बॉल वरती चूक झाली आहे का आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते 47 धावा धाव फलकावरती लागल्या जातात एक बॉल आणि 7 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला 7 या धावा बनवाव्याच लागतील एक बॉल 7 धावा
येस इट्स अ फेअर डिलिव्हरी मॅच फिनिश होते. कॉंग्रॅच्युलेशन गावडी टीम. हार्ड लक प्रियांका इलेव्हन ऐनवाडी. अखेरच्या क्षणापर्यंत आपण देखील चांगली लढत दिली, परंतु अखेरच्या क्षणी तुम्हाला सामना गमवावा लागला.